मित्रांनो नमस्कार, मी कैलास अटक आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण आम्ही तुम्हाला सर्वांनाच आमच्यासोबत देवदर्शनासाठी घेऊन जाणार आहोत। तर मित्रांनो, आमच्या राहत्या घरापासून आम्ही निघालेलो आहोत। ओतूरमध्ये आम्ही नाश्ता केला आणि पुढच्या मार्गाला निघालेलो आहोत। आता आपण आलो आहोत वडज, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या ठिकाणी कुलस्वामी खंडेरायांचं भव्य दिव्य असं मंदिर आहे। आणि म्हणतात असं की ज्यावेळेस खंडेराया भानुबाईंच्याकडे चंदनापुरीला चालले होते त्यावेळेस या ठिकाणी देवानं म्हणजे वडज या गावामध्ये खंडेरायांनी ठाणं मांडलं, या ठिकाणी विसावले। खंडेरायांच्या मुख्य ठिकाणांपैकी वडज हे ठिकाणही मुख्य समजलं जातं। तर मित्रांनो, संपूर्ण फॅमिलीसह आम्ही आता नंदींचं दर्शन घेतो आहे आणि आता थोड्याच वेळात आपण खंडेरायांच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत आणि खंडेरायांचं दर्शन घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण पाहू शकतो या ठिकाणी बोरीचं झाड आहे बरं का। या बोरीच्या झाडामध्ये खंडेराय उत्पन्न झाले। आता आपण पाहू शकतो या ठिकाणी एक छोटीशी शिळा आहे। ही शिळा जी आहे ती कुलस्वामी खंडेरायांची आहे। या शिळेच्या रूपात खंडेराय या ठिकाणी बोरीच्या झाडामध्ये उत्पन्न झाले होते। मित्रांनो, तर या आपण सर्वांनी कुलस्वामी खंडेरायांचं दर्शन घ्या। हे पहा, आपण पाहू शकता ही जी शिळा आहे हीच शिळा स्वयंभू खंडेरायांची आहे। तर मित्रांनो, घ्या दर्शन। आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं आणि आता आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन कुलस्वामी खंडेरायांच्या मूर्तींचं आपण दर्शन घेणार आहोत। तर चला लवकर दर्शन घेऊन आपण पुढच्या मार्गाला रवाना होतात आहे। मित्रांनो चला, तर मग बोला सदा आनंदाचा। मित्रांनो, आता उत्तम प्रकारे देवदर्शन झालेलं आहे आणि आता आपण पुढच्या मार्गाला निघालेलो आहोत। आपण पाहू शकता या ठिकाणी एक बोर्ड आपण वाचला तर ही बोर्ड आहे निमदरी येथील रेणुका मातेच्या मंदिराकडे जाण्याचा बोर्ड। तर आपण मित्रांनो थोड्याच वेळात निमदरी, तालुका जुन्नर या ठिकाणी पोहोचणार आहोत आणि कुलस्वामी रेणुका मातेचं दर्शन आपण घेणार आहोत। तर आता पहा, ही नदी लागलेली आहे। या नदीच्या वरती बांधलेला पूल जो आहे तो पूल ओलांडून आपण आता थोड्याच वेळात मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचणार आहोत। मित्रांनो, निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असणारं हे निमदरी गाव आणि निमदरी गावाची शोभा म्हणजेच माता कुलस्वामिनी रेणुकाई आणि या मंदिरामुळे या गावाच्या वैभवामध्ये भर पडलेली आहे। मित्रांनो, आता आपण आपली गाडी पार्क केलेली आहे आणि आता या मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण उतरलेलो आहोत। तर मित्रांनो, संपूर्ण फॅमिली आता मंदिराकडे म्हणजे रेणुका मातेच्या मंदिराकडे निघालेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता इतर देवतांची मंदिरे या ठिकाणी आहेत। तर काही पायऱ्या उतरून गेल्यानंतर आता मंदिराचे जी दर्शन रांग आहे त्या रांगेला आपण पोहोचणार आहोत। मित्रांनो, आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत। तर चला मग आता हे पहा, आपण सिंहाचं दर्शन घेतलेलं आहे, देवीचं वाहन सिंह। तर याचंही दर्शन घेतलं। आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊया। देवी आईचे दर्शन घेऊन आपण गणपती ओझर या ठिकाणी गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी जाणार आहोत। तर मित्रांनो, आपण आलो आहोत या ठिकाणी गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी ओझर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या ठिकाणी। तर आपण पाहू शकता भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे। आता मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर आपण मित्रांनो गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आता आपण परतीच्या मार्गासाठी निघणार आहोत। तत्पूर्वी आपण या गणपतीच्या प्रांगणामध्ये अत्यंत सुरेख असे विद्युत रोषणाई केलेली आहे। या ठिकाणी सुंदर असे झाडे झुडपे लावलेले आहेत। संस्थांचं खूप खूप अभिनंदन का या ठिकाणी पूर्ण निसर्गाचाच एक आविष्कार या ठिकाणी दाखवण्याचा देवस्थानानं प्रयत्न केलेला आहे। तर मित्रांनो, पहा किती सुबक असं मंदिर या ठिकाणी आपल्याला दिसतंय। आता परतीच्या मार्गाला आपण निघणार आहोत। लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। तर पूर्वी मित्रांनो,
आपण जरी आमच्या चॅनलवर नवीन जर असाल तर निश्चित असे नाना विविध प्रकारचे वेगवेगळ्या ठिकाणची व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे प्रत्येक अपडेट आपल्या मोबाईलवर प्रथमतः तुम्हाला पाहायला